नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर आज आपण पाहतोय पालक बटाटा भाजी कशी बनवायची ते लपतपीत बनवते आपण, खूप जास्त असं पातळ नाही किंवा खूप जास्त असं दाटसर नाही। तर त्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये गरम पाणी करून घेतलं आणि स्वच्छ पालक धुवून म्हणजे निवडून धुवून घेतला आणि त्यामध्ये आता 2-3 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। कारण की काय त्याच्यामधली घाण पूर्ण निघून जाते आणि छान अशी हे पाहू शकता मस्त असं 2-3 मिनिटं मी उकळून घेतलेले आहे त्याच्यामध्ये पालक। आणि आपल्याला काय करायचं आता काढून घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे त्याचा कलर जो आहे ना तो तसाच राहतो। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑलरेडी काढून घेतली थंड पाण्यामध्ये घालून। तर यामध्ये आपल्याला 1 चमचा काय करायचं बेसन पीठ घालायचं, म्हणजे ना खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते आपली। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि थोडंसं लसूण घालायचं। तर हे ना आपल्याला वाटून घ्यायचे बारीक। तर हे पाहू शकता छान असं वाटून घेतलंय आणि मस्त अशी तयार झालेली आहे प्युरी पालकाची। तर इथे त्याच कढईमध्ये ना इथे मी तेल घातलेलं आहे गरजेनुसार। तर त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालून घ्यायची गरजेनुसार। छान अशी तडतडली की यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं। हिंग घातलं की थोडंसं ना आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालून घ्यायची। आपण लसूण ऑलरेडी घातला होता, पण आलं लसणाची पेस्ट पुन्हा एकदा घालून घ्यायची। तर इथे थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा, छान असा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। तर थोडासा टोमॅटो सुद्धा घातलेला आहे, 1 छोटा टोमॅटो ना मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे। छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये। तर कांदा टोमॅटो परतून झाला की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे। लाल तिखट घातलं मी इथे, काश्मीरी मिरची पावडर घातली 1 चमचा, थोडीशी हळद पावडर घातली, आपण ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहे, थोडीशी धणे पावडर घातली आणि इथे ना धणे पावडर मी थोडीशी जास्त घातली, थोडासा गरम मसाला घातलाय आणि छान असं तेलामध्ये आता परतून घ्यायचं। तर मसाले पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। तर इथे छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। आता यामध्ये ना मी 2 बटाटे उकडून घेतले होते, ते असे बारीक कट करून घेतले आणि ते याच्यामध्ये घातलेले आहेत, किंवा तुम्ही असंही घेऊ शकता, पण उकडलेले बटाटे जे आहे ना ते छान लागतात या भाजीमध्ये, म्हणजे भाजी पटकन होते आणि मस्तही लागतात। तर आता काय करायचं आपल्याला तयार केलेली पालकाची प्युरी याच्यामध्ये घालायचं आहे। तर मी त्यामध्ये ना बेसन पीठ सुद्धा 1 चमचा घातला होता, त्याने काय होतं आपली ग्रेव्ही जी आहे ना ती खूप छान अशी दाटसर होते मस्त। तर आता यामध्ये ना गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आणि पालकचा कलर किती छान राहिला पाहू शकता, हिरवा हिरवा। तर छान असं पाणी ओतून घेतलं। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं सगळं। हे पाहू शकता कलर किती छान आलाय आणि चपाती बरोबर किंवा तुम्ही रोटी बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता, अगदी छान लागते ही भाजी, नक्की ट्राय करून पहा। तर याला ना आपल्याला आता एक 6 ते 7 मिनिटं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे। तर एक 6 ते 7 मिनिटानंतर त्याच्यामधलं बेसन जे आहे ना ते छान असं शिजलं गेलं आहे आणि पाहू शकता आपला म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती किती छान अशी झाली आहे। तर कलरही खूप छान आला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि इथे आपली पालक बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी, शेअर करा आपल्या रेसिपीला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच अशी छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।